श्रोते हो नमस्कार. संस्कृतीच्या पाऊलखुणा या कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत आणि निलिमा पटवर्धनचा नमस्कार. श्रोते हो, आजच्या भागात जाणून घ्यायचंय ते पुराण ग्रंथांविषयी आणि त्यासाठी पुन्हा एकदा स्टुडिओमध्ये निमंत्रित आहेत प्रणव गोखले. प्रणव गोखले हे संस्कृतचे अभ्यासक, विद्वान आणि प्रसिद्ध कीर्तनकारही आहेत. पुण्याच्या वैदिक संशोधन मंडळामध्ये ते सहाय्यक संचालक या पदावर कार्यरत आहेत. नमस्कार प्रणव गोखले सर. नमस्कार मॅडम. रामायण आणि महाभारत यांच्यानंतर आपल्याला जाणून घ्यायचे ते पुराण ग्रंथांविषयी. या पुराण ग्रंथांचं खूप वेगवेगळ्या पद्धतीने महत्त्व सांगितलं जातं. काव्य किंवा साहित्य म्हणून त्यांचं जितकं महत्त्व आहे तितकाच ते एक ऐतिहासिक पुरावाही मानला जातो. पुराणांमध्ये अनेक इतरही विषय चर्चिले जातात. भारताच्या संस्कृतीचा जर परिचय करून घ्यायचा असेल तर पुराणांशिवाय आपल्याला पुढे जाता येत नाही. या पुराण ग्रंथांविषयी आज सविस्तर सांगा. मुळात पुराण या शब्दाचा अर्थ इथपासून आपण सुरुवात करूया. पुराण ह्या शब्दाची व्युत्पत्ती अनेक पद्धतीने केली गेलेली. पुरा अणती इति पुराणम, पुरा भवती इति पुराणम. याचबरोबरीने यास्कानी दिलेलं निर्वचन, यास्कानी केलेली म्हणजे जे वेदांग निरुक्त मानलं गेलंय, त्या वेदांग निरुक्ताच्या एका नैरुक्त ग्रंथाचे करते यास्काचार्य. ते म्हणतात पुरा नवम भवती. यालाच पुढे अपि ह्या शब्दाची काहीनी जोड दिलेली आहे. पुरा अपि नवम भवती. पुराण, पुरातन, प्राचीन काळी घडलेल्या घटना, मग ज्याला आपण पुराकथा म्हणतो, ते पुराण असं सर्वसामान्य एक धारणा पुराणांविषयी असते. मात्र यास्कानी ही जी व्युत्पत्ती दिली ती फार महत्त्वाची, फार टर्निंग पॉइंट म्हणता येईल अशी व्युत्पत्ती आहे. पुरा अपि नवम भवती म्हणजे प्राचीन असून देखील जी नवीन आहेत, ज्याच्यातलं नाविन्य आजही टिकून आहे. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं, आजच्या वर्तमानाशी कोणता ना कोणता तरी दुवा या पुराणांद्वारे आपल्याला जोडता येण्यासारखं आहे. ज्याचं औचित्य आजही आहे ते पुराण आहे. पुराणाला शास्त्र, विज्ञान याचा दर्जा दुर्दैवाने दिला गेला नाही. त्याच्याकडे एक कपोल कल्पित कथा, ज्याला इंग्लिशमध्ये मिथ असं म्हटलं जातं, सो मराठीतही आपण त्याला मिथक म्हणून घेतो. त्या दृष्टीने पाहिल्यामुळे पुराणातली अनेक तत्व, पुराणातले अनेक संदर्भ हे दुर्लक्षिले गेलेले आहेत. खरं तर याच्या इतकं दुर्भाग्य भारतीय इतिहास संशोधनामध्ये दुसरं काही झालं नसावं. आता पुराण या शब्दाविषयी दुसरा विचार करायचा झाला तर केवळ पुरातन कथा एवढा यांचा आवाका मर्यादित निश्चित नाही. ज्याच्यामध्ये वेगवेगळी पुरातन काळामध्ये समाजामध्ये प्रचलित असणारे जनसंप्रदाय, दर्शन, दार्शनिक सिद्धांत ह्याचीही भरपूर उपलब्धी आपल्याला या पुराणात होते. म्हणजे केवळ गोष्टी, कथा असा हा भाग मर्यादित राहत नाही, तर दार्शनिक विचार, सांप्रदायिक विचार, उपासना पद्धती आणि याच्या बरोबरीने तात्कालीन समाजात प्रचलित असणारी शास्त्र, जी इतिहासामध्ये कधी काळी प्रचलित होती मात्र आजच्या समाजात ज्याची अनेक बीज आपल्याला सापडू शकतात, याचा सगळा लेखाजोखा म्हणजे पुराण आहे. बर, आता या पुराणांचा काळ काही सांगता येतो का? म्हणजे रामायण आणि महाभारतानंतर त्यांचा काळ आहे का समकालीनच आहेत? आपण मागच्या एका सत्रामध्ये असा उल्लेख केला की मौखिक परंपरा भारतामध्ये आहे. हो हो, जवळजवळ सगळ्याच ग्रंथांविषयी आणि शास्त्रांविषयी ही भारतीय परंपरेतली मौखिक विचारधारा ही महत्त्वाची आहे. मौखिक परंपरा ही पुराणांचीही होती. त्यामुळे मौखिक परंपरेतून चालत आलेल्या पुराण कथा, पुराण संहिता ह्या आपल्याला रामायण महाभारता इतक्याच जुन्या, किंबहुना कदाचित त्यांच्याही पूर्वीच्या आहेत असं म्हणता येतं. याला काही पुरावे आहेत. म्हणजे अगदी रामायणामध्ये काही गाथा सांगितल्या गेल्या आहेत, तसं महाभारतामध्येही अनेक ऋषींच्या, देवांच्या गाथा, वायुप्रोक्तमिदम गीतम, वायूने हे सांगितलेलं आहे
वायूचीही गाथा प्रसिद्ध आहे, किंवा अग्नीने सांगितलेली गाथा प्रसिद्ध आहे, वसिष्ठांनी सांगितलेली गाथा प्रसिद्ध आहे, अशा स्वरूपाचे उल्लेख मिळतात. महाभारतामध्ये अशा अनेक गाथा कथा आपल्याला दिसतात ज्यामध्ये अनेक प्राचीन ऋषींचे देवतांचे उल्लेख आहेत. वेदामध्येही नाराशंसी नावाचा श्रुती प्रकार आहे, मंत्र आहेत, मग ज्याच्यामध्ये नरस्तुती केलेली आहे, राजांची स्तुती केलेली आहे, दानस्तुती आहे. ब्राह्मण ग्रंथामध्ये, वैदिक वाङ्मयातला एक महत्वाचा भाग आहे ब्राह्मण ग्रंथ. ह्या ब्राह्मण ग्रंथामध्येही असे प्राचीन कल्पांचे कथांचे उल्लेख येतात. म्हणजे पुराण आज आपण ज्या संहितांच्या स्वरूपात पाहतोय ती जरी रामायण आणि महाभारतांच्या नंतरच्या काळात रचली गेली असावी असं स्वीकारलं गेलं तरीही यांच्या मूळ कथा, यांचे मूळ तपशील, यांच्या मागच्या मूळ धारणा या खूप प्राचीन, अगदी वेदांग इतक्या प्राचीन होत्या असं म्हणायला काही हरकत नाही. या पुराणांची संख्या किती आहे असं सांगता येईल का? हो, आपल्याला एक श्लोक ऐकून माहिती असेल, 18 पुराणेषु व्यासस्य वचनद्वयम परोपकार पुण्याय पापाय परपीडनम. दुसऱ्याच्या हितासाठी केलेलं प्रत्येक कृत्य हे पुण्य आहे आणि दुसऱ्याला पीडा पोहोचवण्यासाठी, त्रास देण्यासाठी केलेलं प्रत्येक कर्म हे पाप आहे. हे व्यासांनी आपल्या 18 पुराणांद्वारे सांगितलं. असा हा श्लोक. व्यासांच्या रचना पाहिल्या तर सगळ्या रचनांमध्ये 18 या संख्येला विशेष महत्व आहे. व्यासांनी महाभारत रचलं, त्या महाभारताची जी पर्वसंख्या आहे ती 18 आहे. महाभारत युद्ध जे घडलं ते 18 दिवसाचं घडलं. महाभारतातला हा भाग झाला. व्यासांनी जी पुराण रचली त्यांची संख्या पुन्हा 18 आहे. व्यासांचं सर्वोत्कृष्ट मानलं गेलेलं पुराण जे श्रीमद भागवत, त्या पुराणातली पुन्हा श्लोकसंख्या ही 18,000 आहे. त्यामुळे 18 ह्या संख्येचं काहीतरी एक रमल असं म्हणूया व्यासांच्या रचनांवर असल्याचं जाणवतं. तर ही पुराणं 18 आहेत. ही पुराणं कोणती कोणती? आता नावं एवढी लक्षात राहणं कठीण असतं. त्याच्यासाठी एक छान युक्ती पुराणकारांनीच आपल्याला दिलेली आहे. देवी भागवत नावाचं एक पुराण आहे. या देवी भागवत पुराणामध्ये ही सगळी पुराणांची नावं एकत्र कशी लक्षात ठेवता येतील याच्यासाठी एक श्लोक येतो. तो श्लोक आधी सांगतो आणि त्याच्यातून कशी ही नावं लक्षात ठेवायची त्याची आपण ओळख करून घेऊ. श्लोक असा आहे, मद्वयम भद्वयम चैव ब्रत्रयम व चतुष्टयम अनापलिंग कुस्कानी पुराणानी प्रचक्षते. काहीही समजलेलं नाहीये. घेऊया, तेच समजून घेऊया. मद्वयम भद्वयम चैव याचा अर्थ आपण आधी समजून घेऊ. पुराणांची जी नावं आहेत परंपरेमध्ये प्रचलित असणारी, त्या नावाचं जे आद्याक्षर आहे, आपण ॲब्रिव्हिएशन जसं करतो, शॉर्ट फॉर्म जसे करतो, त्याच्यामध्ये जी युक्ती वापरली जाते तीच इथे वापरली. पुराणाच्या आद्याक्षरावरून हा श्लोक रचला गेलाय. मग या अक्षराने सुरू होणारी किती पुराणं आहेत 18 पुराणात? तर ती 2 आहेत. मद्वयम म्हणजे म ने सुरू होणारी. कोणती कोणती? तर मत्स्य पुराण आणि मार्कंडेय पुराण. भद्वयम भ या अक्षराने सुरू होणारी 2 पुराणं. मग ती कोणती? भविष्य पुराण आणि भागवत पुराण. भद्वयम. ब्रत्रयम ब्र या अक्षराने सुरू होणारी 3 पुराणं. ती कोणती कोणती? ब्रह्मपुराण, ब्रह्मवैवर्त पुराण आणि ब्रह्मांड पुराण. ब्रत्रयम. व चतुष्टयम व या अक्षराने सुरू होणारी 4 पुराणं. वामन पुराण, विष्णू पुराण, वराह पुराण आणि वायू पुराण. ही 4 पुराणं. आता मद्वयम भद्वयम चैव ब्रत्रयम व चतुष्टयम अशी 11 पुराणं इथे पूर्ण झाली. आता उरलेली 7 पुराणं. अग्निपुराण, नारद पुराण, पद्म पुराण, लिंग पुराण, गरुड पुराण, कूर्म पुराण, स्कंद पुराण, अनापलिंग कुस्कानी पुराणानी प्रचक्षते. ही 18 पुराणांची नावं देवी भागवतामध्ये सांगितली.
आणि या यामध्ये पुराणांचे विषय वेगवेगळे आहेत का, काय आहे त्यांचं स्वरूप? तत्पूर्वी हां. एक कल्पभेदही इथे सांगावासा वाटतो. बर. काहींच्या मते, विशेषतः शैव संप्रदायामध्ये वायुपुराणाऐवजी शिवपुराण हे अच्छा. महापुराण आहे. हां. आणि शाक्त संप्रदायाच्या मते भागवताऐवजी देवी भागवत हो. हे एक महापुराण आहे. बर बर. हां त्यामुळे ही नावं तिथे पर्यायी स्वरूपात पाहिली जातात. हां हां मग या पुराणामध्ये नेमकं सांगितलं काय, तर पुराणांचे विषय हां. हे लक्षण या शब्दाने सांगितले गेले. ती लक्षण आहेत, ते विषय ज्या ग्रंथात येतात त्यांना तुम्ही पुराण म्हणू शकता. बर. मग हे विषय कोणते कोणते, हां. तर पुराणम पंचलक्षणम. वारंवार तुम्हाला वाटेल की हे संस्कृत श्लोक का घेताय, पण हे सगळं वाङ्मय मुळात संस्कृतात आहे. खरे. आणि जिथपर्यंत आपण त्या भाषेशी परिचित होत नाही तिथपर्यंत तो ठेवा आपल्याला तितका सहजपणे मिळणार नाही. पुराणांची 5 लक्षणं एका श्लोकात सांगितली आहेत. विष्णू पुराणात हा श्लोक येतो. हां. तो श्लोक असा: सर्गश्च प्रतिसर्गश्च वंशो मन्वंतराणि च वंशानुचरितं चैव पुराणं पंचलक्षणम. 5 लक्षण, 5 विषय हे पुराणात महत्वाचे येतात. त्यातला पहिला आहे सर्ग, म्हणजे उत्पत्ती, विश्वाची उत्पत्ती कशी झाली ती सगळी प्रक्रिया ह्या विषयामध्ये सामावलेली आहे. दुसरा आहे प्रतिसर्ग. प्रतिसर्ग म्हणजे उत्पत्ती झाली की त्याचा विनाश हा निश्चितच आहे. मग या सृष्टीचा विनाश कसा होतो, मग प्रलय काळ कसा येतो, हां हां मग पृथ्वीचा पाण्यामध्ये लय होतो, पाण्यात ती बुडून जाते, पाण्याची तेजामुळे अग्नीमुळे वाफ होते, वाफ वायूत मिसळते, तेज विलीन होतं, वायू आकाशात विलीन होतो. हे पंचविध प्रलय पुराणात सांगितले. प्रलय झाला की पुन्हा निर्मिती ही येतेच येते. हा प्रतिसर्ग आहे. बर. सर्गश्च प्रतिसर्गश्च वंशो. आता वेगवेगळे जे राजवंश आहेत, मग सूर्यवंश, चंद्रवंश, तसंच ऋषींचे जे वंश आहेत, मग अत्री, वसिष्ठ, भृगु यांच्यासारख्या ऋषींचे वंश, ज्याला आपण गोत्र म्हणून ओळखतो, हो. ती गोत्रावळी, वंशावळी ही देखील पुराणामध्ये सांगितलेली आहे. इतिहासाच्या काल निर्धारणाच्या दृष्टीने या वंशावळीचं महत्व निरतिशय असं महत्व आहे. याच्या पुढचा जो विषय आहे तो मन्वंतर असा आहे. कालगणना ज्या वेगवेगळ्या पद्धतीत केल्या जातात त्यामध्ये भारतीय पद्धती ही युगमान स्वीकारणारी आहे. कृत किंवा सत्ययुग, त्रेतायुग, द्वापरयुग आणि कलियुग ही 4 युग. हो. मात्र ही एकत्रित जेव्हा गणली जातात तेव्हा त्या 4 युगांचं असं शेवटी मिळून एक महायुग होतं. आणि अशी काही महायुग पूर्ण झाली की एक मन्वंतर पूर्ण होतं. बर. प्रत्येक पुराणामध्ये ह्या मन्वंतरांची जी वर्षसंख्या आहे ही वेगवेगळ्या पद्धतीत सांगितलेली, याला कल्पभेद असं म्हणतात. तर मग काहींच्या मते 1,00,000 वर्ष, काहींच्या मते 12,000 वर्ष ही संख्या बदलतीये. मात्र ही मन्वंतर 14 आहेत. 14 मन्वंतर म्हणजे ह्या पृथ्वीवर जितके वेळा नव्याने सृष्टी उत्पन्न झाली आहे, पुन्हा नव्याने मानव्य इथे रुजलं, वाढलं, फोपावलं, त्या कालखंडांची जर पूर्ण गणना केली तर हे 14 कालखंड येतात. प्रत्येक कालखंडाची सुरुवात, प्रवर्तन हा एक एक मनू करतो. मग असे 14 मनू. आपल्याला एकच मनू हा कदाचित माहिती असतो, मात्र असे एक नव्हे तर 14 मनू. स्वयंभुव हा पहिला मनू. सध्या आपण ज्या मनूच्या कालावधीत राहतोय तो वैवस्वत मनू. आणि अजून पुढे 7 मनू. आगामी मनू हा सावर्णी मनू आणि शेवटचा हा दक्ष सावर्णी मनू. असे 14 मनू आणि त्यांचे कार्यकाळ म्हणजे ही मन्वंतर. मग त्या प्रत्येक मन्वंतरामध्ये देवता कोणत्या आहेत, इंद्र बदलतोय, सप्तर्षी बदलतायत, त्यावेळची प्रजातंत्र बदलतायत, राजवंश बदलतायत. या सगळ्याचं वर्णन मन्वंतर या अंगामध्ये केलंय. आणि शेवटचं अंग आहे वंशानुचरित. मगाशी ज्या वंशावळी आपण पाहिल्या त्या वंशावळीमध्ये जे महत्वपूर्ण कर्तृत्ववान असे व्यक्ती, जी व्यक्तिमत्व होऊन गेली, मग स्त्रिया असतील पुरुष असतील, त्यांची चरित्र या वंशानुचरित या लक्षणामध्ये सांगितली जातात. अजूनही या व्यतिरिक्त काही विषय पुराणामध्ये आले. मग ज्याला आजच्या धर्मधारणेचा महत्वपूर्ण भाग भक्ती, उपासना, त्या भक्ती आणि उपासनेला पूरक अशी तत्व या पुराणांनी
समाजामध्ये मांडली आणि एक प्रकारे भक्ती तत्व, भक्ती संप्रदाय याचा विस्तार या पुराणांमुळे होऊ शकला. प्रचंड आवाका असलेलं असं हे पुराण साहित्य. मग ही जी 18 पुराणं आहेत त्या प्रत्येकामध्ये असं सगळं येतं का? काही पुराणांमध्ये हे आलंय, काही पुराणांमध्ये ते. पण मग एवढी पुराणं का रचली गेली? पुराणं का रचली गेली, त्यांची संख्या इतकी का असावी याच्याविषयीही काही धारणा आहे. एक कल्पना अशी आहे, पुराण संहितां चक्रे व्यास सत्यवती सुता असं एक वचन आहे. व्यासानी एक प्रमाणभूत अशी पुराण संहिता रचली. बर. मात्र त्या एका पुराण संहितेच्या आधारे पुढच्या अनेक विद्वानांनी, आचार्यांनी, ऋषींनी, कवींनी आपापली व्हर्जन्स, आपापल्या आवृत्त्या तयार केल्या आणि यातून कदाचित ही 18 पुराणं वेगळी झाली असावीत अशी एक कल्पना मांडली गेली. मग ही पुराणं वेगवेगळ्या प्रांतामध्ये, वेगवेगळ्या कालावधीत रचली गेलेली आहेत. मग यांचा जर आपण कालावधी पाहिला तर इसवी सनोत्तर, मगाशी आपला प्रश्न होता की नेमका कालावधी काय, तर लिखित संहितांचा जो कालावधी आहे तो इसवी सनोत्तर 2रं शतक ते अगदी इसवी सनोत्तर 14 व 15वं शतक इथपर्यंत ही पुराणं रचली गेली आहेत आणि जात आहेत. त्याच्यामध्ये प्रक्षेप होत आलेले आहेत. मूळ संहिता काहीतरी वेगळी होती, मात्र त्याच्यात भर घालून घालून नंतरच्या विद्वानांनी त्याचं मूळ प्रारूपच बदलून टाकलं, हे आपल्याला दिसतं. मग पंचलक्षणं ही सर्वसामान्यपणे सगळ्याच पुराणात येतात, मात्र काही पुराणं एका विशिष्ट लक्षणावर जास्त आधारित होतात, केंद्रित होतात. मग उदाहरणार्थ मार्कंडेय पुराण हे पुराण जर पाहिलं तर या पुराणामध्ये सर्वाधिक केंद्र विषयाचं हे मन्वंतराख्यान हे आहे. यामध्ये 14 मनूंची प्रत्येकाचा वंश, जन्म, कथा सगळं आलंय. हीच गोष्ट आपण ब्रह्मपुराण किंवा विष्णू पुराणांची पाहिली तर त्याच्यामध्ये सर्ग आणि प्रतिसर्ग यांचं महत्व अधिक आहे. म्हणजे प्रत्येक पुराणामध्ये जे परसेप्शन आहे त्या पुराणकर्त्याचं ते वेगवेगळं आहे. प्रत्येकाची दृष्टी, परिप्रेक्ष्य हे बदलत गेलंय. त्यामुळे घटना, तपशील जरी एकसारखे वाटत असले तरी त्याच्यामध्ये त्याच्या दृष्टीनुसार काही सूक्ष्म बदल होत गेलेत. ह्याच्यात कथाही बदललेल्या आहेत. मग काही ठिकाणी ब्रह्म्यापासून विश्वाची उत्पत्ती आहे तर काही ठिकाणी विष्णूंपासून आहे, काही ठिकाणी शिवापासून आहे तर काही ठिकाणी गणेशापासून आहे. तर त्यांच्या उपास्य देवतेनुसार हा बदल झालाय का? हो हो. यामध्ये उपासना संप्रदाय, त्या संप्रदायातली दार्शनिक वैचारिक धारा हा महत्वाचा मुद्दा होता. मग त्या सांप्रदायिकांनी, मग महत्वाचे उपासना संप्रदाय ज्याच्यामध्ये आद्य शंकराचार्य यांनी सर्वसमावेशक असे पंचायतन संप्रदाय प्रचलित केले. गणपती, विष्णू, सूर्य, शिव आणि शक्ती किंवा देवी हे 5 मुख्य संप्रदाय. मात्र एवढेच संप्रदाय होते असं नाही, अजूनही अनेक संप्रदाय जे कालौघामध्ये कुठेतरी लुप्त झाले किंवा खूप सीमित होऊन गेले. विशेषतः वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये असणाऱ्या स्थलदेवता, स्थानदेवता. मग दक्षिणेत तुम्ही गेलात तर कार्तिकेयाचं महात्म्य असेल किंवा तसा शास्ता ज्याला अय्यप्पा स्वामी म्हणतात त्याचं महात्म्य असेल. हेच जर तुम्ही उत्तरेत गेलात तर धर्मराज किंवा अगदी पीर काही त्यांचं महात्म्य असेल. तर हेही कुठेतरी त्या प्रांतात सांगितलं गेलं. याचेही कुठे ना कुठेतरी प्रक्षेप हे पुराणामध्ये आढळतात. अगदी याचं उत्तम उदाहरण स्कंद पुराण म्हणता येईल. स्कंद पुराणाचा जर पूर्ण आवाका पाहिला तर पूर्ण स्कंद पुराण हे एक मोठं स्थल पुराण आहे. आता स्थल पुराण म्हणजे काय हेही थोडं पाहावं लागेल. आपल्या भारतामध्ये अनेक तीर्थक्षेत्र आहेत. त्या तीर्थक्षेत्राचं महत्व, मग तिथे कोणती देवता पूजली जाते, ती देवता तिथे का आली, कशी आली, तिच्या अवतारामागची काही घटना, या सगळ्याचं वर्णन ज्या एका ग्रंथ विशेषात केलं जातं जे प्रायः पुराण रचनेने प्रभावित झालेलं असतं, त्या ग्रंथविशेषांना स्थलपुराण असं म्हणतात. मग काशी असेल, प्रयाग असेल, गया असेल अशा तीर्थक्षेत्रांची तिथे तिथे पुराणं झाली. मग काशी महात्म्य, काशी खंड स्कंद पुराणामध्ये आहे. तर यातून ही जी स्थलपुराणं आपल्याला नंतरच्या काळात विकसित झालेली दिसतात त्यांचं एकत्रित मोठं रूप म्हणजे स्कंद पुराण आहे. तर तीर्थक्षेत्र म्हणजे भारताच्या प्राचीन भूगोलाविषयीचा एक मोठा तपशील या पुराणात आपल्याला उपलब्ध झालेला आढळतो. आता तुम्ही जे म्हणालात
की खरोखर याचा अभ्यास होत नाही, हे आपल्या इतिहासाच्या दृष्टीने दुर्दैवाची गोष्ट आहे. हे आता पटतंय की किती गोष्टी तिथे अभ्यास करण्याजोग्या आहेत. तत्कालीन लोकजीवन असेल, तत्कालीन भूगोल असेल, राजवंश असतील, आणि आपण जे म्हणतोय की इतिहासाचे दुवे सापडत नाहीत, कदाचित पुराणांच्या अधिक अभ्यासाने ते उलगडतही जातील हळूहळू, नाही का? हो. असा अभ्यास आज कुठल्या संस्थेत किंवा चालू आहे का सध्या? पुराणांवरती विशेष काम होतंय असं काही सांगता येईल? सुदैवाने आज आता पुराणांविषयी थोडी सजगता, जागरूकता वाढत चाललेली आहे. अनेक विद्यापीठ स्तरावर काही प्रोजेक्ट्स हे पुराणांवर घेतले जात आहेत. मग काही क्रिटिकल एडिशन्सचे प्रोजेक्ट असतील. हं. आपण रामायणाच्या वेळी ज्या बडोदा ओरिएंटल हो, हो. इन्स्टिट्यूटचा उल्लेख केला, तर तिथे भागवत, विष्णू पुराण यांच्याही चिकित्सित आवृत्त्या, विष्णू पुराणाची तर झाली आहे, भागवताची माझ्या अंदाजानं सुरू आहे. हं. भांडारकर प्राच्यविद्या संशोधन केंद्रातर्फेही भागवतावर काही प्रकल्प सुरू आहेत. तर असे अनेक पुराण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये, वेगवेगळ्या प्रदेशामध्ये हे पुराणांवरचे प्रोजेक्ट चाललेले आहेत. सर, मगाशी तुमच्या बोलण्यात आलं की विविध शास्त्रांचाही उगम किंवा एक पडसाद पुराणांमध्ये पडलेला दिसतो. त्याविषयी सांगा ना. हो. महापुराण परंपरेमध्ये नारद पुराण, अग्निपुराण, त्याचबरोबरीने मत्स्य पुराण ही काही पुराणं अशी आहेत की जे त्यावेळचे विश्वकोश म्हणता येईल. अगदी विश्वकोश नाही म्हणता आलं तरी त्यांनी स्वीकारलेल्या विषयांचा आवाका हा त्यांनी त्यांच्या माध्यमातून मांडला. मग याच्यामध्ये शिल्पशास्त्र असेल, मूर्तिशास्त्र असेल, मग एखाद्या देवतेची मूर्ती कशी घडवावी, मग तिची उंची किती, ताल म्हणजे त्यावेळचं परिमाण हो हो असावी, किंवा चित्र काढत असताना कोणत्या रंगात ते चित्र त्या देवतेचं रंगवावं, त्याच्या अंगावरची वस्त्र कशी असावीत, त्याच्या हातात आयुध कोणती असावीत, आणि केवळ हे वर्णन नव्हे तर त्याच्या मागची नेमकी प्रतिकात्मकता काय. विष्णूला 4च हात का, ब्रह्माला 4च तोंड का, शिवाला 5 तोंड का, 10 हात का, या अशा अनेक संकेतांची, प्रतिकांची उत्तरं जर आपल्याला शोधायचे असतील तर आपल्याला पुराणांनाच शरण जायला लागेल. उदाहरण द्यायचं झालं तर अजून एक उपपुराण असाही प्रकार या पुराणांच्या बरोबरीने आढळतो. त्यांची संख्या काहींच्या मते 18 आहे. जशी 18 महापुराण आहेत तशी 18 उपपुराण आहेत. आपण जेवढा विषय त्याच्या खोलात शिरू तेवढं ते बुडत्याचा पाय खोलात या न्यायानं वाढत जाणार आहे. मात्र या उपपुराणांपैकी एक विष्णू धर्मोत्तर नावाचं पुराण आहे. यामध्ये हे शिल्प आणि चित्र शास्त्र किंवा कला असं आपण ज्याला म्हणू, त्याच्याविषयीचं विस्तृत विवेचन आपल्याला आढळेल. आणि केवळ वर्णन नव्हे तर शास्त्रीय पद्धतीने परिमाणबद्ध साचेबद्ध ती निर्मिती कशी करावी, ती कलाकृती खुलण्यासाठी अधिक काय करावं, त्याच्यामध्ये रसनिर्मिती कशी करावी, ह्याचंही विधिविधान आपल्याला या पुराण ग्रंथातून मिळतं. हीच गोष्ट स्थापत्यशास्त्र, शिल्पशास्त्र झालं, संगीतशास्त्र, वृक्षायुर्वेद, आपल्या घराच्या आजूबाजूला कोणते वृक्ष लावावेत, त्याचं फळ काय, त्याच्यामध्ये पुन्हा उपासनेचा, साधनेचा हाही भाग, श्रद्धेचा भाग येतो. मात्र कोणत्या का मिशाने होईना पर्यावरण जपलं जाण्याची धारणा. दसऱ्याच्या वेळी जी आपण आपट्याची पानं वाटतो, कुठून आली कल्पना, कुठून आली धारणा? जेव्हा पुराण कथेमधली रघुराजाची आणि कौत्साची कथा आळवली जाते जनमनामध्ये, तेव्हा कुठेतरी त्या कुबेराने केलेला धनाचा वर्षाव ह्या अश्मंतक म्हणजे आपट्याच्या वृक्षावर झाला असावा, ही कथा तिथे आढळते. तिथे वर्णन आढळतं की अश्मंतक वृक्षाची, शमी वृक्षाची, अपराजिता वृक्षाची पूजा करावी. मात्र आज आपण केवळ झाडाची पानं तोडून आणतो, त्या वृक्षपूजेकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करतो. तर असे अनेक संदेश, आजच्या अनेक रूढींमागच्या मूळ धारणा शोधायच्या असतील, त्याचं मूळ स्वरूप ज्याच्यामध्ये कुठेही धारणेला, पर्यावरणाच्या वा समाजाच्या धक्का पोहोचवलेला नाही, उलट पूरक असे अंश आपल्याला मिळू शकतील, ते वाङ्मय म्हणजे पुराण वाङ्मय आहे. म्हणजे कुठलाही मंदिर बघायला आपण जेव्हा जातो, मंदिरातल्या मूर्ती बघतो, त्याचा कालखंड ठरवतो, त्याचबरोबर त्याच्या मागचं वर्णन बघताना किंवा त्याच्या मागचा विचार बघताना पुराणांना विसरून चालणार नाही आपल्याला, कधीही चालणार नाही. सर, हे खूप महत्त्वाचं सांगितलं तुम्ही. म्हणजे संस्कृतीच्या पाऊलखुणा आपण बघत चाललोय,
तर एक दमदार पाऊल हे पुराणांचं आहे असं आपल्याला अगदी निश्चित आणि आवर्जून म्हणावं लागेल. हो हो. आज या विषयावर तुम्ही जी अत्यंत मोलाची माहिती दिलीत त्याबद्दल सर्व श्रोत्यांच्या वतीने तुम्हाला मनःपूर्वक धन्यवाद. आभार. धन्यवाद.